मित्रांनो, इंटरनेटवर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून नेटकऱ्यांमध्ये दोन तट पडलेत. महानगरपालिकेच्या गाडीतून कुत्र्यांना पळवून नेलं जात असताना मागून एका बाईक स्वाराने जे काही केलं ते पाहून तुम्हीही विचारात पडाल. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात. व्हिडिओमध्ये दिसतंय की महानगरपालिकेची एक गाडी रस्त्यावरील कुत्र्यांना पकडून घेऊन चाललेली असते. गाडीच्या मागे लोखंडी जाळी लावलेली आहे आणि त्यात अनेक कुत्रे कैद आहेत. पण तितक्यात मागून एक तरुण बाईकवरून या गाडीचा पाठलाग करताना दिसतो. गाडी चालू असतानाच हा बाईक स्वार अत्यंत धाडसाने किंवा बेजबाबदारपणे अगदी जवळ जातो आणि आपल्या हाताने त्या जाळीच्या दरवाजाची कडी उघडतो. दरवाजा उघडताच जे घडतं ते थक्क करणारं आहे. दरवाजा उघडताच गाडीत बंद असलेले कुत्रे एका मागून एक चालू गाडीतून थेट रस्त्यावर उड्या मारायला लागतात. धावत्या वाहनातून पडल्यामुळे कुत्र्यांना गंभीर दुखापत देखील होऊ शकली असती, पण सुदैवाने ते रस्त्यावर पळताना दिसत आहेत. काही लोकांच्या मते महानगरपालिका अनेक कुत्र्यांना अत्यंत क्रूरपणे पकडते आणि त्यांना अज्ञात ठिकाणी सोडते किंवा त्यांना तिथे योग्य वागणूक मिळत नाही. त्यामुळे या व्यक्तीने कुत्र्यांची सुटका करून मानवतेचे काम केलेले आहे. तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे लहान मुले आणि नागरिक जखमी होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार चालणाऱ्या सरकारी कामात अडथळा आणण्याची चुकीची गोष्ट आहे. शिवाय चालू गाडीतून उड्या मारताना कुत्र्यांचा अपघात होऊन जीव जाऊ शकला असता किंवा पाठीमागून येणाऱ्या इतर वाहन चालकांचा मोठा अपघात होऊ शकला असता. मित्रांनो, या दोन्ही बाजू पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? या बाईक स्वाराने कुत्र्यांचे प्राण वाचवून चांगलं काम केलं की वाहतुकीचे आणि सरकारी कामाचे नियम मोडून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या न्यूज कट्टा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.